ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि या सेगमेंट्स मध्ये मी तुमच्या मेल्सना उत्तर देणार आहे। सर आपल्याला पहिला मेल आलाय धुळ्यावरून प्रतीक्षा यांचा। ते असं सांगतायत की 2 वर्ष त्यांच्या लग्नाला झाली आहेत, मात्र त्या पती पत्नींमध्ये वाद होत आहेत, त्यांचं जमत नाहीये आणि ते वेगळं राहण्याचा निर्णय घेत आहेत। मुळात मी यांची पत्रिका पाहिली दोघे पती पत्नीची आणि ह्यांना एवढी घाई करायची गरज नाही, थोडं संयम ठेवायला पाहिजे। कारण निर्णय कसा असतं की आपण जेव्हा दुकानातून एखादी नवीन साडी विकत आणतो, ती दुकानात जी घडी असते ना, ती घडी पुन्हा आपण घरी आल्यावर पुन्हा तशीच नाही बनवू शकत। कारण लग्न हे आयुष्याचा प्रश्न असतो। वैवाहिक जीवनामधल्या समस्या जरी असल्या तर तिथे कोण कोणाला समजून किती प्रमाणात घेतं ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात। आता ह्यांच्यामध्ये कारण आहे की यांची मिस्टर अबोल आहेत, ह्यांना बोलायची सवय, ह्यांना वाटतं की त्यांनी 8 दिवसांनी एकदा तरी आपल्याला बाहेर नेलं पाहिजे। पण मी साम टीव्हीच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की एखाद्या वेळेस घेऊन जा, महिन्यातून 1-2 वेळेस त्यांना बाहेर न्यायला पाहिजे। पण कसं असतं की त्या अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे विभक्त होणं हा पर्याय नाही होऊ शकत। त्याचं कारण काय की त्यांच्या कुंडलीमध्ये असे योग नाहीत की त्यांनी आता घटस्फोट घ्यावा। आणि मला एक सांगा की आता जरी जमत नाही म्हणून तुम्ही म्हटलं, आणि दुसरी गोष्ट काय की त्या मुलीच्या बाबतीमध्ये मी पाहिलं की तिच्या आईच्या विचारांचा तिच्यावर खूप प्रभाव आहे। त्यामुळे काय होतं की इंटरफिअरिंग जी होते त्यामुळे ह्यांच्या घरामध्ये हे जास्त प्रॉब्लेम होतं। त्यासाठी माझं मत आहे की त्यांनी काही दिवसासाठी एकांतात कुठेतरी फिरायला जायला पाहिजे, दोघांनी एकमेकाला चांगलं ओळखलं पाहिजे आणि नंतर मग हा निर्णय घ्यायला पाहिजे। माझं मत आहे की ह्यांनी आता तरी घटस्फोटाचा किंवा विभक्त होण्याचा विचार करू नये। आणि तसं जर खूपच वाद होत असतील आणि त्यासाठी त्यांना उपाय पाहिजे असतील तर माझ्या मते त्यांनी दोघांनी पण पुष्कराजाने माणिक वापरायला पाहिजे। त्यासोबतच त्यांनी सुख समृद्धी यंत्र आणि पारस शिवलिंग घरामध्ये स्थापन केलं तर निश्चित त्यांच्या घरातले कौटुंबिक जी कलह आहेत ते कमी होऊ शकतात। नक्की सर, अमरावतीवरून प्रवीण यांचा मेल आलाय। त्यांचा असा प्रश्न आहे की त्यांना प्रेमविवाह करायचा आहे, मग त्यांच्या पत्रिकेमध्ये हा योग आहे का? योग कसा असतं एक तुला सांगतो। पहिली गोष्ट त्या मुलीची मी पत्रिका मुलाची मी पत्रिका पाहिली प्रवीणची। त्याच्यामध्ये योग कसा असतं की आपल्या प्रयत्नावर डिपेंड असतं। मी जरी समजा त्यांना म्हणलं की तुमच्या कुंडलीमध्ये प्रेमविवाहाचे योग आहेत, पण त्यासाठी त्यांनी तसे प्रयत्नही केले पाहिजेत। कारण घरात बसून तर कोणी येऊन मुलगी त्यांच्या गळ्यात हार घालणार नाही। आणि दुसरी गोष्ट मुळात ह्यांचा स्वभाव जो आहे तो अबोल आहे आणि ते जास्त करून कोणामध्ये मिसळत नाहीत आणि त्यांची कर्कर असा आहे, ते बोलताना सुद्धा भावनिक होतात कोणत्याही गोष्टीमध्ये। त्यामुळे काय असं की अशा मुलाचं आणि ह्यांच्या सप्तम स्थानामध्ये गुरु बसलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना स्वजातीमध्येच उच्च खानदानातली मुलगी चांगली मिळू शकते। त्यामुळे त्यांनी माझं तर मत आहे की त्यांनी प्रेमविवाहामध्ये पडू नये आणि वडीलधारी जे लोक मार्गदर्शन करतात त्यानुसारच त्यांनी विवाह केलेला चांगला आहे। सर देशमुख यांचा मेल आलाय सातारावरून। त्यांचा असा प्रश्न आहे की त्यांची बरीच कामं आहेत ती कोर्ट कचेरीत अडकली आहेत आणि ती लवकरात लवकर सुटावी, यासाठी काय उपाय आहे? मुळात यांच्या कुंडलीमध्ये काय की राहू लाभस्थानामध्ये आहे, त्यामुळं आणि कोर्ट कचेऱ्या ज्याला म्हणतो ना आपण, ते जास्त त्यांच्या मागे लागतात। त्यांच्या बरेच प्रॉपर्टी सुद्धा वडिलोपार्जित त्यांची त्याच्यामध्ये आहे। त्यासाठी त्यांनी राहूचं रत्न जे गोमेद आहे ते आणि त्यासोबत शनीचं रत्न जर वापरलं तर निश्चित ह्या सगळ्या गोष्टीमधून त्यांना मार्ग मिळेल। त्यासोबतच सर्व कार्यसिद्धी यंत्र एक असतं ते त्यांनी जर सोबत आपल्या घरामध्ये स्थापन केलं तर हे कामाला लवकर चालना मिळू शकते आणि कामं लवकरात लवकर होतील आणि त्यांना जे अपेक्षित जे प्रॉपर्टी आहे त्यातला निकाल यांच्या बाजूने चांगल्या प्रकारे लागू शकतो। नक्की सर, कोल्हापूरवरून आपल्याला मेल आलाय सूरज यांचा की त्यांना ते शेती करताय तर त्याला पूरक असा कोणता व्यवसाय केला पाहिजे असं त्यांचा प्रश्न आहे। यांच्या कुंडलीमध्ये यांना खाद्यपदार्थापासून यश आहे, म्हणजे शेती त्याच्यामध्ये आलं की त्याच्यामध्ये ते धान्य पिकवतात। त्यासोबत त्यांनी हॉटेलिंगचा करू शकतात किंवा त्यासोबत त्यांना प्राण्याशी संबंधित व्यवसाय पण त्यांना सूट होतात। मग यांनी दूध डेअरी किंवा शेळी पालन किंवा त्याला काय म्हणतो आपण की कृषी केंद्र जे असतात ना, जे त्याचं आपलं शेतीविषयकचे खत वगैरे मिळतात, बियाणे मिळतात, असे व्यवसाय ते करू शकतात। फक्त एकच आहे की यांच्यामध्ये काय की हे ठरवतात पण त्यानुसार कामच करत नाहीत। तर त्यासाठी त्यांनी ठरवल्या प्रमाणात यश मिळण्यासाठी आणि दुसरी गोष्ट ते यश मिळण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न करत आहेत ते योग्य दिशेने होण्यासाठी त्यांनी निलम पाचू धारण केलं तर निश्चित त्यांना लवकरात लवकर फायदा होऊ शकतो। नक्कीच सर, शेखर यांचा मेल आलाय वाईवरून। त्यांचा असा प्रश्न आहे की व्यवसाय निवडताना त्यांना व्यवसायाच्या निवडीसाठी मार्गदर्शन हवे, कन्फ्यूज आहेत ते। त्यांना एक त्यांची पत्रिका मी पाहिली तर मुळात काय की त्यांना एक
मशिनरीशी संबंधित किंवा लोखंडाशी संबंधित व्यवसायामध्ये यश मिळू शकतं. दुसरी गोष्ट त्यांना सौंदर्याशी संबंधित व्यवसाय यश मिळू शकतो. तिसरी गोष्ट त्यांना वाहनाशी संबंधित व्यवसायामध्ये यश मिळू शकतो. आणि चौथी गोष्ट त्यांना बौद्धिक किंवा एज्युकेशनशी संबंधित व्यवसाय जे असतात किंवा शालेय साहित्याचं जे असतं त्याच्यामध्ये पण त्यांना यश मिळू शकतं. पण त्यांना जास्ती करून मशिनरी आणि लोखंड या क्षेत्रामध्ये जास्त यश मिळू शकतं. नक्कीच. सर, सोलापूरवरून रुपाली मेल करतायत, लग्नासाठी योग्य आणि मनासारखं स्थळ येण्यासाठी काय उपाय आहेत? मुळात यांच्या कुंडलीमध्ये काय आहे की मंगळ वगैरे असं काही नाही, पण सप्तमामध्ये शुक्र आणि शनीची युती आहे आणि प्रथम स्थानामध्ये गुरु आहे. पण त्यामुळे होतं काय की चंद्र पण त्या गुरुसोबत आहे. ते गजकेसरी योग त्यांच्या प्रथम स्थानामध्ये जरी असला तरी ह्यांच्यामध्ये कन्फ्युजन्स खूप असतात. त्यामुळे ह्यांना मनासारखं स्थळ म्हणजे कोणतंही स्थळ आलं की त्याच्यातलं काहीतरी उणीव काढायची सवय असते, कारण यांची कुंभ रास आहे. प्रत्येक गोष्टीच्या खोलवर जायची सवय असते. चिकाटीनं पाहणं की नेमकं मग आहे का काय, इतक्या बारकाईनं जर तुम्ही पाहायला गेलं तर तुम्हाला सोन्यामध्ये चंद्रामध्ये तर डाग दिसतं बरं, तर तुम्ही कशातही डाग काढू शकता. तर या बाबतीमध्ये त्यांनी एक ह्या गोष्ट हे केली पाहिजे की मुलाचं कर्तृत्व पाहणं फार गरजेचं आहे. आणि ते कसं असतं की चहा तुम्ही कोणत्या कपात पितात ह्याला काही महत्त्व नसतं. म्हणजे चहा तुम्ही मातीच्या भांड्यात प्या किंवा सोन्याच्या कपामध्ये प्या, चहाची चव फार महत्त्वाची असते. म्हणजे तुम्ही जर दिसायला खूप स्वरूपवान आहे आणि तो कर्तृत्व शून्य आहे तर त्याला काहीच उपयोग नाही. आज तुम्हाला ती फिरताना जोडी चांगली वाटेल, पण उद्या घरी पोट न भरताना मग कसं वाटेल. तर ह्या गोष्टी त्यांनी विचार केला पाहिजे. त्यासोबतच यांनी जर लग्नयोग यंत्र, मंगळ यंत्र, गुरु यंत्र आणि त्यासोबत विवाह कार्यसिद्धी यंत्र याची उपासना आणि त्यासोबत पवळा आणि पुष्कराज जर धारण केले तर निश्चितच त्यांना 3 ते 4 महिन्यामध्ये विवाहाची योग येऊ शकतो. नक्कीच रुपाली, तुम्हाला विवाहाचे योग आहेत, मात्र तुमच्या स्वभावामुळे तुमचं लग्न ठरत नाहीये. त्याच्यामुळे कुठेतरी तुम्हाला तुमचा स्वभाव बदलला पाहिजे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे पाचू रत्न, पुष्कराज आणि पोळा ही 2 रत्न तुम्ही वापरली तर नक्कीच तुमच्या विवाहाची समस्या आहे ती नक्कीच सॉल्व्ह होईल. सर, पुढचा मेल आलाय मुंबईवरून प्राजक्ता यांचा. त्यांचा असा प्रश्न आहे की त्यांना परदेशात जायचे योग आहेत का, आणि त्यांचं शिक्षण देखील फार झालंय तर त्यांना फार उत्सुकता आहे परदेशात जाऊन नोकरी करण्याची. यांची कुंडली पाहिली आपण, परदेशातले योग जे पाहतो ना ते नवम स्थान भाग्यस्थानावर पाहतो. यांच्या नवम स्थानामध्ये शुभग्रह आहात, तिथे गुरु पण बसलेला आहे, उच्चीच आहे तो. कर्क राशीतला गुरु बसलेला, निश्चितच त्यांना उच्च अधिकार पण मिळणार आहेत आणि परदेशात जायचे योग पण येणार आहेत. फक्त काय की यांची कन्या रास असल्यामुळं ह्यांना कन्फ्युजन्स खूप असतात, डिसिजन लवकर होत नाहीत. त्यामुळं चंचलता जास्त असल्यामुळं निर्णय घेताना अडचण येते. त्यासाठी आणि थोडी भावनिकता पण असते यांच्यामध्ये. तर यांनी जर त्यासाठी नीलम आणि पाचू रत्न जर धारण केले तर निश्चित त्यांना त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. त्यासोबतच त्यांनी गणपतीची उपासना केली किंवा त्यासोबत देवीची उपासना कोणतीही केली तर निश्चित त्यांना. नक्की सर, ओमकार यांचा प्रश्न आलाय नांदेडवरून. ते असं विचारतात, त्यांच्या घरामध्ये सतत वाद चालू असतात, या कौटुंबिक समस्येपासून काय उपाय आहेत? मुळात यांची ओंकार यांची मी पत्रिका पाहिली आणि त्यामध्ये मला असं जाणवलं की त्यांच्या वास्तूमध्ये भरपूर दोष आहे. त्यांच्या वास्तूच्या आग्नेय दिशेला पाण्याची जागा असण्याची शक्यता आहे किंवा आग्नेय दिशेला दोष असण्याची शक्यता आहे. त्यामुळे काय होतं की घरचे जे कर्ते पुरुष असतात किंवा घरचे कर्ते व्यक्ती असतात तर त्यांचा ॲग्रेसिव्ह स्वभाव बनत जातो, तरकटी स्वभाव बनत जातो, स्वतःचीच गोष्ट खरी करण्याचा त्यांचा हे असतो. आणि घरच्या स्त्रीला सुद्धा त्याच्यामुळे त्रास होतो, मानसिक त्रास पण होतो आणि फिजिकल प्रॉब्लेम पण क्रिएट होतात. त्यामुळे आजारपण सुद्धा वाढतात, त्यामुळे चिडचिड होते, त्यामुळे एकमेकावर रागवल्या जातं किंवा बोलल्या जातं एकमेकांना. तर त्यासाठी त्यांनी वास्तुपरीक्षण करून घेणं फार गरजेचं आहे. त्यासोबतच यांच्या स्वतःसाठी पण ह्यांचा पण स्वभाव खूप रागीट आहे आणि यांची सिंह रास आहे, मघा नक्षत्र आहे. तर यांनी जर त्यासाठी नीलम रत्न आणि त्यासोबत डायमंड धारण केला तर ह्यांना सुद्धा वस्तुस्थितीची जाणीव होईल, आपण कशा प्रकारे वागलं पाहिजे आणि घरात सुद्धा ते समजून घ्यायला सोपं जाईल आणि घरच्यांना समजून सांगायला पण सोपं जाईल. तर अशा प्रकारे यांनी जर ते उपाय केले आणि एवढं मात्र नक्की की त्यांनी वास्तुपरीक्षण करून घेणं गरजेचं आहे. नक्कीच सर, खूप छान अशी मेल्सची उत्तरं आपण सरांकडनं जाणून घेतली आहेत. वेळेअभावी आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र ज्यांच्या मेल्सची उत्तरं मी दिलेली नाहीये त्यांच्या मेल्सची उत्तरं मी पुढच्या आठवड्यात नक्की देणार आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. भाग्यविजयमध्ये वेळेअभावी इथेच थांबते, मात्र पुढच्या आठवड्यात एक नवीन विषय घेऊन येणार आहे. तोपर्यंत नमस्कार.